मंडळी, आज सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी बनवण्यासाठी मसूरची सुकी भाजी बनवूया. झटपट होते, चवीला छान लागते. चला तर मग मसूरची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया. मसूरची सुकी भाजी बनवण्यासाठी मसूर मी इथे 4 ते 5 तासासाठी भिजवून घेतलेला आहे. थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये भिजवून घ्यायचा. 5 ते 6 तासात छान भिजला जातो. थोडासा लसूण घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. भिजवून घेतलेला मसूर आहे, त्यामुळे कुकरमध्ये शिजवण्याची गरज नाही. पटकन 5 मिनिटांमध्ये शिजतो. आणि तुम्ही जर भिजवून नसेल घेतला तर कुकरची 1 ते 2 शिट्टी काढून घेतली तरी छान शिजतो. गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत. लवंग, दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी त्यामध्ये घातली आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. लसूण भरपूर घालायचा. हलक्यासा सोनेरी रंगापर्यंत लसूण छान असा परतून घ्यायचा. कांदा जो कट करून घेतलेला आहे तोही इथे तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा थोडा वेळ परतून घेतला आणि हलकासा ब्राऊन असा कलर आलेला आहे. कांदा भाजून झाल्यानंतर टोमॅटो जो कट करून घेतलेला आहे तोही इथे तेलामध्ये परतून घ्यायचा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे घालायचा. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड त्यामध्ये घालायचं आहे. यामध्येच तुम्ही सुरुवातीला मीठ घातलं तरी चालेल किंवा नंतर भाजी शिजवून घेत असताना मीठ घातलं तरी चालेल. मी इथे घातले नाही, नंतर मीठ घातलेलं आहे. मसाला थोडासा कोरडा वाटत होता, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला छान असा शिजू द्यायचा. आपण यामध्ये कांदा टोमॅटोचं वाटण घातलेलं नाही, त्यामुळे चिरून घातलेलं आहे म्हटलं तर छान असं मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा, म्हणजे भाजी छान अशी मिळून येते. गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं, छान असं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर जो भिजवून घेतलेला मसूर आहे तो यामध्ये परतून घ्यायचा. सुरुवातीलाच पाणी न घालता थोडंसं परतून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं आणि मंद आचेवरती झाकण ठेवून वाफ दिली. 2 मिनिटांनंतर झाकण काढलं, पुन्हा परतून घेतलं आणि मसूर शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं. सुकी भाजी बनवायची असेल तर जास्त पाणी घालायचं नाही. मंद आचेवरती पुन्हा हा मसूर शिजू दिला. भिजवलेला मसूर आहे, पटकन शिजतो. त्यामध्ये थोडंसं पाणी होतं, त्यामुळे कोरडं होईपर्यंत थोडा वेळ शिजू दिला. स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली. सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट होणारी मसूरची भाजी तयार झाली. कमी मसाल्यामध्ये बनवलेली, कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मसूरची भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.